जर तुम्हाला कोणी म्हटलं की डोनट्स घरी बनवता येत नाहीत, तर त्यांना ही रेसिपी नक्कीच पाठवा. सगळ्यात आधी एका बाउलमध्ये कोमट दूध घ्या. त्यात ड्राय ईस्ट आणि पिठी साखर मिक्स करा आणि 10 मिनिट तसंच ठेवा. असा मस्त फेस आला की समजावं ईस्ट एकदम परफेक्ट ॲक्टिवेट झालंय. जर फेस आलाच नाही, तर पुन्हा ताजं ईस्ट घ्या आणि पहिल्यापासून सुरुवात करा. आता मैदा चाळून घ्या. त्यात बेकिंग पावडर, थोडं मीठ, पिठी साखर आणि ईस्टचं मिश्रण घालून छान मिक्स करा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, पिठात थोडं तेल घालून हे पीठ आपल्याला कमीत कमी 10 ते 12 मिनिट अगदी जीव लावून मळून घ्यायचंय. जेवढं जास्त आणि छान तुम्ही हे पीठ मळाल, तेवढे आपले डोनट्स आतून एकदम जाळीदार, हलके आणि कापसासारखे मऊ होतील. त्यामुळे मळताना अजिबात कंटाळा करायचा नाही. पिठाचा असा छान मऊसूत गोळा तयार झाला की त्याला थोडं तेल लावून एका भांड्यात 2 तास उबदार जागी फर्मेंट व्हायला ठेवून द्या. 2 तासानंतर बघा, पीठ कसं मस्त फुगून दुप्पट झालंय. एकदम हलकं आणि जाळीदार. आता पिठातली हवा हलक्या हाताने काढून पीठ पुन्हा थोडंसं मळून घ्या. आता त्या पिठाचे समसमान आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या. त्यातीलच एक छोटा गोळा घेऊन बटर पेपरवर छान गोल थापून घेऊन एका छोट्या कटरने किंवा बाटलीच्या टोपणानं मधोमध असा परफेक्ट गोल कापून घ्या. आता हे डोनट्स पुन्हा 10 मिनिट ओल्या कपड्याखाली झाकून ठेवायचे, जेणेकरून ते तळण्यापूर्वी अजून छान फुगतील. आता दुसरी ट्रिक, तेल अगदी मंद आचेवर गरम करून थोडंसं पीठ टाका. पीठ असं तरंगायला लागले की आपल्याला हवं तसं तेल गरम झालेलं आहे. आता डोनट्स बटर पेपर सकट तेलात हळुवारपणे सोडा. यामुळे त्यांचा परफेक्ट गोल आकार टिकतो आणि ते सहज निघतात. आता एका बाजूला साधारण 2 ते 3 मिनिट तळा, मग हळूच पलटवा. गॅस एकदम बारीक ठेवा, नाहीतर डोनट्स वरून लगेच लाल होतील आणि आतून कच्चे राहतील. दोन्ही बाजूंनी सुंदर सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्या. कढईत थोडंसं पाणी गरम करून त्यामध्ये एक वाटी ठेवा. त्यात बारीक केलेले डार्क चॉकलेट आणि थोडं दूध एकत्र करून मस्त मेल्ट करून घ्या. आपले गरमागरम मऊसूत डोनट्स अगदी अर्ध्यापर्यंत या चॉकलेटमध्ये बुडवून घ्या. वरून रंगीबेरंगी स्प्रिंकल्स आणि लहान मुलांचे आवडते जेम्स लावून मस्त सजवून घ्या. तयार आहेत आपले हायजिनिक आणि अगदी मनापासून बनवलेले डोनट्स. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सेव्ह करा आणि त्यांना शेअर करा ज्यांना वाटतं